संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज 6वी सुनावणी पार पडली आणि या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याचबरोबर सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे न्यायालयामध्ये हजर झाले होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी पार पडली। सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर आरोपींना विशीद्वारे हजर करण्यात आलं होतं, जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत, मग वाल्मिक कराड असेल, विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल आणि इतर आरोपी असतील, त्यांना बीडच्या विशेष न्यायालयामध्ये विशीद्वारे हजर करण्यात आलं होतं। याच अनुषंगानं आरोपीचे वकील विकास खाडे आणि मोहन यादव हे देखील न्यायालयामध्ये हजर होते। प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाल्यावर आरोपी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती ही सुनावणी झाली पाहिजे होती, मात्र ही डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी न होता जे आरोपीच्या विरोधामध्ये जे अर्ज केले होते, जे अर्ज संपत्ती जप्तीच्या संदर्भाचे अर्ज होते, याच्यावरती आज सुनावणी झाली, जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जप्तीच्या जे की संपत्ती जप्ती संदर्भाची चल विचल आहे संपत्ती संदर्भाचा अर्ज करण्यात आला होता। त्याचबरोबर विविध जे अर्ज आज न्यायालयामध्ये करण्यात आले होते त्याच अर्जावरती आज सुनावणी झाली। आणि विशेष म्हणजे दोनही बाजूंनी ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला त्यावेळेस बीड न्यायालयामध्ये ज्यावेळेस सरकारी पक्षाने आपलं म्हणणं मांडलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की जे आम्ही अर्ज केले आहे त्या अर्जावरती आमचं म्हणणं आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे। त्याचबरोबर त्याच अर्जावरती आरोपीच्या वकिलाचं देखील म्हणणं आलं होतं, मात्र ह्याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर जो युक्तिवाद डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती व्हायला हवा होता तर तसं न होता ज्या आरोपीच्या मालमत्तेसंदर्भाचा जप्तीच्या संदर्भाचा अर्ज केला होता त्याच्यावरती युक्तिवाद झाला। विशेष म्हणजे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं असं होतं की आम्हाला या प्रकरणामध्ये जे डिजिटल एव्हिडन्स आहेत, पेनड्राईव्ह असेल, त्याचबरोबर काही कागदपत्र असतील ते आम्हाला हवे आहेत। मग त्याच्यानंतर त्याच्यावरती सरकारी पक्षाचं देखील म्हणणं आलं, त्यांचं म्हणणं असं आहे जे डिजिटल एव्हिडन्स आहेत आम्ही सीलबंद न्यायालयाकडे सुपूर्द केलेले आहेत, न्यायालयासमोर मांडलेले आहेत, त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आलं। मात्र या संपूर्ण दोन्ही आर्ग्युमेंटवरती विशेष पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड यांनी आपण दोषमुक्त असल्याचा एक अर्ज केलेला आहे मोकोकाच्या गुन्ह्यामध्ये, आणि तो अर्ज त्यांनी या न्यायालयामध्ये आज सुनावणी व्हायला हवी होती, मात्र ती सुनावणी आता पुढच्या 17 जून रोजी होणार आहे। आणि विशेष पाहायला गेलं तर दोनही म्हणजे बाजूंकडनं युक्तिवाद झाला, मात्र तो युक्तिवाद फक्त दिलेल्या अर्जांवरती झालेला आहे आणि काही कागदपत्र देखील आम्हाला मिळाले नसल्याचा आरोप आज युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केलेला आहे। याच्यावरती देखील सरकारी पक्षाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे की जे काही अर्जावरती त्यांनी जे काही अर्ज केलेले आहेत, जे काही डॉक्युमेंट मिळाले नाहीत त्या अर्जावरती आम्ही आमचं म्हणणं न्यायालयासमोर मांडलेलं आहे किंवा न्यायालयाच्या संदर्भात त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे ज्यावेळेस कस्टडीमध्ये जे डॉक्युमेंट होते, जे डॉक्युमेंट आम्ही चार्जशीटमध्ये मांडलेले आहेत ते संपूर्ण चार्जशीटमध्ये आम्ही दिलेलं आहे आणि ते चार्जशीट देखील न्यायालयाकडे सुपूर्द केलेले आहेत। जे काही डॉक्युमेंट मिळालेले नसतील ते देखील आम्ही देऊ असं देखील न्यायालयाकडे ज्यावेळेस युक्तिवाद सुरू होता सरकारी वकिला त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आणि पुढच्या सुनावणीमध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी होईल असं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। पुढची सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची 17 जून रोजी होणार आहे। दोनही बाजूचे वकील आज न्यायालयामध्ये हजर होते। दोनही बाजूंच्या वकिलांनी आज युक्तिवाद करत असताना फक्त डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती युक्तिवाद व्हायला हवा होता, मात्र तो त्याच्यावरती न होता किरकोळ अर्जांवरती आज युक्तिवाद झालेला आहे। आणि पुढच्या सुनावणीला संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडने केलेला आहे त्याच्यावरती सुनावणी होईल, त्याच्यावरती युक्तिवाद होईल असं वकिलांनी सांगितलेलं आहे।